या विषयामध्ये पहिल्या मॉडेलमधील 1.1 या घटकाचा विचार आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे. आज आपण याच घटकातील 1.2 जो घटक आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर 1.2 या घटकाचं नाव आहे ज्ञानाचा अर्थ व प्रकार. ज्ञानाचा अर्थ आणि प्रकार असं आपल्या 1.2 या घटकाचं नाव आहे. ज्ञान हा शब्द उच्चारला की आपल्या मनामध्ये दोन प्रकारचे भाव निर्माण होतात. म्हणजेच ज्ञान हा शब्द आपण उच्चारल्यानंतर लगेच आपल्या मनामध्ये प्रथमतः तात्विक आणि बुद्धांत स्वरूपाचा भाव निर्माण होतो की अशा पद्धतीने ज्ञान हा शब्द आपण विचारात घेतल्यानंतर लगेच आपल्याला असं वाटतं की हे जे ज्ञान आहे हे तात्विक स्वरूपाचं, म्हणजे एखाद्या वहीमध्ये एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलेली माहिती असेल किंवा मनामध्ये आपल्या अशा प्रकारचा एक उदात्त प्रकारचा भाव या ठिकाणी ज्ञान हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होतो. सर्वज्ञानी हा शब्द आकर्षित करू लागतो. ज्ञान हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला एखाद्या विषयाचं सर्व दृष्टिकोनातून सर्वांगाने ज्ञान या विषयाचा शब्द आपल्याला आकर्षित करू लागतो. ज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. ज्ञानासारखी दुसरी या जगामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट ही मोठी किंवा श्रेष्ठ नाही असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तीजवळ ज्ञान असेल ती व्यक्ती ही खूप हुशार, सर्वांगाने किंवा सर्वज्ञानी आहे किंवा ती व्यक्ती ही खूप चांगल्या प्रकारची आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही एखाद्या व्यक्तीकडे जर चांगल्या प्रकारचं ज्ञान असेल तर ती व्यक्ती ही सर्वज्ञानी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच ज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही असं म्हटलं जातं. हे भगवद्गीतेतील सुवचन आपल्याला आठवते. म्हणजे ज्ञानासारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही, पवित्र गोष्ट नाही, हे भगवद्गीतेतील सुवचन आपल्याला या ठिकाणी आठवतं. ज्ञान या शब्दापाठीमागे संपूर्ण मानवी अस्मिता व गौरव उभा राहतो. ज्ञान ही संकल्पना अशा प्रकारची आहे की या संकल्पनेच्या पाठीमागे संपूर्ण मानवी अस्मिता व मानवाचा गौरव उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. ज्ञान ग्रहण आणि ज्ञान संपादन ही मानवी जीवनाची आद्य कर्तव्य मानली जातात. मानवी जीवनाचं आद्य किंवा प्रथम कर्तव्य कोणतं मानलं जातं तर ज्ञान ग्रहण आणि ज्ञान संपादन. मानवी संस्कृतीचा संपूर्ण इतिहास ज्ञान या शब्दात सामावला जातो. मानवी संस्कृतीचा संपूर्ण सर्व इतिहास हा ज्ञान या शब्दात सामावलेला आपल्याला दिसून येतो. अतिप्राचीन काळापासून मानव ज्ञान निर्मिती, ज्ञान ग्रहण, ज्ञान संपादन, ज्ञान संक्रमण या गोष्टींमध्ये व्यस्त राहिलेला आहे. आत्तापर्यंत शेकडो विचारवंतांनी व तत्ववेत्यांनी ज्ञान या संकल्पनेवर भाष्य केले आहे, चिंतन केलेलं आहे की आजपर्यंत सर्वच कालखंडांमध्ये ज्ञान या संकल्पनेवरती विविध तत्ववेत्यांनी, विविध
विचारवंतांनी भाष्य केलेलं आहे किंवा आपापले विचार त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर ही जी ज्ञानाची संकल्पना आहे, या ज्ञानाच्या संकल्पनेचा ज्ञानाचा अर्थ या ठिकाणी नेमका काय आहे तो आपल्याला विविध प्रकारच्या व्याख्यांवरून आपल्या लक्षात येतो किंवा त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि म्हणून ज्ञान या शब्दाच्या व्याख्या जर आपण विचारात घेतला तर ज्ञान ही संकल्पना नेमकी काय आहे ही गोष्ट आपल्याला काय होणार आहे लक्षात येणार आहे. आणि म्हणून काही विचारवंतांनी ज्ञान या शब्दाच्या व्याख्या सांगितलेलं दिसून येतात. पहिले विचारवंत आहे सॉक्रेटिस. सॉक्रेटिस यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी पहिली व्याख्या सांगितलेली आहे. सॉक्रेटिस या विचारवंतांनी ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. ज्ञान हाच सद्गुण आहे असं ते म्हणतात. अतिशय सोपी अशी व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. ज्ञान हा सद्गुण आहे असं ते म्हणतात. सद्गुण म्हणजे काय की चांगला गुण, की ज्ञान हा एक काय आहे मानवाचा व्यक्तीचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा हा एक चांगल्या प्रकारचा सद्गुण आहे, चांगला गुण आहे असं सॉक्रेटिस म्हणतात. की ज्या व्यक्तीजवळ चांगलं ज्ञान आहे त्या व्यक्ती ही सद्गुणी आहे, चांगल्या विचाराचे आहे असं या ठिकाणी सॉक्रेटिस यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर दुसरे विचारवंत आहेत हॉब्स. हॉब्स या विचारवंतांनी सुद्धा या ठिकाणी ज्ञानाची मोजक्याच शब्दामध्ये या ठिकाणी एक व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात, ज्ञान ही काय आहे एक शक्ती आहे. ज्ञान ही शक्ती आहे असं हॉब्स हे विचारवंत म्हणतात. की कोणत्याही व्यक्तीची शक्ती काय असते तर ज्ञान हीच असते असं त्यांचं म्हणणं आहे. आज आपण पाहतो की जीवनामध्ये जीवनाची उच्च शिखरे ज्यांनी पार केलेली आहेत असे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याजवळ खूप मोठं ज्ञान किंवा त्यांच्याजवळ अत्यंत चांगल्या प्रकारचं ज्ञान होतं म्हणून त्यांनी या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. सर्व दृष्टिकोनातून सर्वांगाने ज्ञानी असणारी जी व्यक्ती असते ती जीवनामध्ये यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. हॉब्स यांचं हेच म्हणणं आहे की ज्ञान ही काय आहे खूप मोठी शक्ती आहे मानवाची असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तीकडे काय असलं पाहिजे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तर ज्ञान हे चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. ज्ञान ही शक्ती मोठी असली पाहिजे तेव्हाच त्या ठिकाणी व्यक्ती काय होऊ शकते तर जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते. पुढची एक व्याख्या ज्ञानाची अशी आहे, ज्ञान म्हणजे जे आपणास आहे व जसे पूर्वी नव्हते ते म्हणजे ज्ञान. या ठिकाणी ज्ञानाने काय म्हटलेलं आहे की ज्ञान हे आपणास जे काही आहे आपल्याला जे काही माहिती आहे आणि जे काही पूर्वी माहिती नव्हतं. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण माहिती घेतो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती गोष्ट ती वस्तू ते ठिकाण आपल्याला माहिती होतं पण ते आधी काही नसतं आपल्याला माहिती नसतं. त्याला ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणून आपणास जे आहे व जसे पूर्वी नव्हते त्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही पहा तुम्हाला काय तुम्ही शैक्षणिक जीवनामध्ये शिक्षण घेत असताना इयत्ता पहिलीपासून तर आत्तापर्यंत जी काही पुस्तकं तुम्ही अभ्यासलेली आहेत त्यामध्ये जे काही ज्ञान आहे जे काही तुम्ही तात्विक स्वरूपाची माहिती मिळवलेली आहे विविध प्रकारच्या पुस्तकांमधून ती माहिती तुम्हाला काही नव्हती आधी नव्हती. आता BEdचा जो आपला अभ्यासक्रम आहे या BEdच्या अभ्यासक्रमामधील जी माहिती आहे ती तुम्हाला पूर्वी होती का नव्हती. पण ती माहिती तुम्ही काय करत आहात आत्ता हळूहळू मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणजे BEd अभ्यासक्रमाचं ज्ञान तुम्ही हळूहळू घेत आहात. त्यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर आणखी एक व्याख्या या ठिकाणी आहे. ज्ञान म्हणजे अनुभव आधारित प्रासंगिक व कृतीशील माहिती होय. ज्ञान म्हणजे काय की अनुभवावर आधारित व कृतीशील माहिती होय. की या ठिकाणी एखाद्या प्रसंगावरून आपल्याला काय होतं तर एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ काय की रस्त्याने येताना किंवा जाताना काय झालेलं आहे, आपण डाव्या बाजूने जाताना रस्त्याने चालताना रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललं पाहिजे. हा काय आहे, नियम आहे. जर आपण उजव्या बाजूने चाललो तर काय होणार आहे, त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. आणि म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे हा जो रस्त्यावरील नियम आहे याचे ज्ञान आपण घेतलेलं असेल तर आपण काय करतो, रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालतो. जर तो नियम आपण वाचलेला नसेल किंवा कुणाकडून आपण ऐकलेला नसेल, कोणी आपल्याला सांगितलेला नसेल तर आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने कोणत्याही बाजूने काय होणार आहोत, चालणार आहोत. आणि मग त्या ठिकाणी उजव्या बाजूने जर चाललो तर त्या ठिकाणी अपघाताची शक्यता दाट असते. आणि म्हणून जो काही नियम आपण अभ्यास केला आहे, ज्या नियमाची आपण माहिती एखाद्याने सांगितलेली असेल किंवा एखादा प्रसंग आपण रस्त्यावरती अनुभवलेला असेल तर त्या ठिकाणी त्याचं ज्ञान आपल्याला काय होत असतं तर मेंदूमध्ये आपण त्याचं संपादन करून ठेवलेलं असतं. आणि मग त्याचा वापर आपण त्या ठिकाणी रस्त्याने चालताना योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ज्ञान हे काय असतं तर अनुभवाधारित प्रासंगिक किंवा तसेच कृतीशील माहिती असते. की ज्ञान हे कृतीतून आपल्याला काय करता येतं, व्यक्त करता येतं. उदाहरणार्थ काय की एखादं गणित तुम्ही सोडवता, गणित सोडवत आहात, ते गणित सोडवत असताना तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहात, कृतीतून ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहात. उदाहरणार्थ काय, एक अधिक एक बरोबर याचं काय उत्तर येणार, 2 येणार आहे. एक अधिक एक हे काय असते, याचं बेरीज हे 2 येणार आहे किंवा 2च असते. हे ज्ञान आपण काय केलेलं असतं, मिळवलेलं असतं. ही माहिती आपण काय केलेली असते, कुठून तरी मिळवलेली असते. आणि मग हे जी काही माहिती असते ती म्हणजे काय असतं तर आपल्याजवळ असलेलं ज्ञान असतं. हे आपण काय करत असतो, संपादन करून ठेवत असतो किंवा साठवून ठेवत असतो. हे आपल्याला कृतीतून आपण ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला ज्ञान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शेवटच्या ठिकाणी एक व्याख्या आहे, ज्ञान म्हणजे खरा विश्वास. ज्ञान म्हणजे काय, खरा विश्वास. अशी एक सोपी व्याख्या या ठिकाणी ज्ञानाची आपल्याला सांगितलेली दिसून येते. की ज्ञान हे काय असतं काय तर त्या ठिकाणी खरं सत्य स्वरूपाचं असतं. एखाद्या व्यक्तीजवळ असलेली माहिती ही ती सांगत असताना ती काय करत असते, त्या ठिकाणी सांगत असताना ती खऱ्या स्वरूपाची आहे असं सांगण्याचा प्रयत्न करते. ती खोटी असो किंवा खरी असो, पण जी काही सांगण्याचा प्रयत्न ती सांगत असते ती खऱ्या विश्वासाने त्या ठिकाणी सांगत असते. आणि म्हणून ज्ञान म्हणजे काय असतं तर खरा विश्वास असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्ञानाबद्दलची अशी काही उदाहरणे, काही व्याख्या आपल्याला सांगता येतात. शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्ञान या संकल्पनेचा व प्रकाराचा विचार केल्यास ज्ञान या संदर्भात आपला भर हा अध्ययन प्रक्रिया समजून घेण्यावर असतो किंवा आहे. म्हणजे ज्ञान या संकल्पनेचा जर आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर त्या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया समजून घेण्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. म्हणून अध्ययनाशी ज्ञानग्रहण हा शब्द जोडला जातो. ज्ञानग्रहण हा शब्द कशाशी जोडला जातो तर अध्ययनाशी जोडला जातो. म्हणून अध्ययन म्हणजे काय की अध्ययन म्हणजे शिकणे असा आपल्याला अर्थ अध्ययनाचा माहिती आहे. आणि म्हणून त्याच्याशी अध्ययनाशी संबंध कशाचा जोडला जातो तर ज्ञानग्रहण या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी जोडला जातो. तर अध्यापनाशी कोणता शब्द जोडला जातो तर ज्ञानदान. अध्यापन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे
शिकवणे, आणि म्हणून ज्ञानदान हा शब्द अध्यापनाशी त्या ठिकाणी काय केला जातो तर जोडलेला दिसून येतो. ज्ञानदान म्हणजे काय की दुसऱ्याला शिकवणे किंवा दुसऱ्याला काही गोष्टींची माहिती देणं, त्याला ज्ञानदान असं म्हटलं जातं. तर अध्यापनाशी हा ज्ञानदान हा शब्द जोडला जातो. सद्य परिस्थितीमध्ये किंवा सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आपण कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यासत आहोत तर ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून आपण अध्ययन अध्यापनाची जी प्रक्रिया आहे ती सद्य परिस्थितीमध्ये त्याचा आपण अभ्यास करत आहोत किंवा त्याचा विचार करत आहोत. म्हणजेच शिक्षण प्रक्रियेत ज्ञान या शब्दाचे महत्त्व लक्षात घेता या घटकात ज्ञानाचे प्रकार, ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया आणि ज्ञान सादरीकरणाची प्रक्रिया लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी ज्ञान या शब्दाचे किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये ज्ञान या शब्दाचे महत्त्व लक्षात घेता या घटकामध्ये आपल्याला ज्ञानाचे प्रकार, ज्ञानग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे आणि ज्ञान सादरीकरणाची जी प्रक्रिया आहे या 3 मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून या ठिकाणी ज्ञानाचे अनेक प्रकार सांगितलेले दिसून येतात. ज्ञान हे अनेक प्रकारांनी आपल्याला मिळवता येतं. ज्ञानाचे अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. म्हणून ज्ञानाचे प्रकार हे पाहत असताना आपल्याला तात्विकदृष्ट्या ज्ञानाचे विविध प्रकार मानले गेलेले दिसून येतात. प्राचीन आध्यात्मिक धार्मिक वाङ्मयापासून ते आधुनिक संशोधनाधिष्ठित अभ्यासापर्यंत ज्ञानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे खूप प्राचीन कालखंडापासून तर आत्ताच्या आधुनिक कालखंडापर्यंत ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार, अनेक प्रकार काय केले गेलेले आहेत सांगितलेले दिसून येतात. त्यामध्ये इंद्रियजन्य ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, सापेक्ष ज्ञान, निरपेक्ष ज्ञान, भौतिक ज्ञान अशा प्रकारचे ज्ञानाचे विविध प्रकार प्राचीन कालखंडापासून तर आत्ताच्या आधुनिक कालखंडापर्यंत सांगितलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये इंद्रियजन्य ज्ञान म्हणजे काय की जे आपण आपल्या इंद्रियांच्या मार्फत, ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे आपले पंचज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांच्या मार्फत, त्यांच्या माध्यमातून आपण ज्या ज्या गोष्टी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला इंद्रियजन्य ज्ञान असं म्हटलं जातं. की उदाहरणार्थ काय की डोळ्याच्या मार्फत आपण विविध प्रकारच्या गोष्टी पाहून आपण त्याचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर कान असेल, कानाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काय करतो तर विविध प्रकारच्या गोष्टी, त्या गोष्टींचं ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. एखादी व्यक्ती आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती जेव्हा सांगत असेल तेव्हा ती व्यक्ती काय सांगते हे आपण लक्षपूर्वक ऐकून त्या गोष्टीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला या ठिकाणी ज्ञानाचा अर्थ आणि प्रकार या घटकाविषयी माहिती सांगत आहे आणि ती तुम्ही काय करत आहात, ऐकण्याचा प्रयत्न करत आहात किंवा ऐकून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहात. म्हणजे तुम्ही कान या इंद्रियाच्या मार्फत काय करत आहात ती माहिती मिळवून घेण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते इंद्रियजन्य ज्ञान या प्रकारामध्ये त्याचा समावेश केला जातो. त्याच्यानंतर आध्यात्मिक ज्ञान हा सुद्धा एक ज्ञानाचा प्रकार सांगितलेला आहे. तर आध्यात्मिक ज्ञान म्हणजे उदाहरणार्थ आपण संत मंडळींकडून विविध प्रकारची माहिती काय करत असतो, मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपण काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला आध्यात्मिक स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं जातं. सापेक्ष, निरपेक्ष आणि भौतिक प्रकारचे ज्ञान असे सुद्धा काही ज्ञानाचे प्रकार या ठिकाणी साधारणपणे सांगितलेले दिसून येतात. अशी ज्ञानाची एक यादी
आपल्या समोर येऊ शकते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया समजून घेण्यासाठी ज्ञानाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आपल्याला असलेले दिसून येतात. की आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया समजून घेण्यासाठी ज्ञानाचे काय करावे लागणार आहे, मुख्य कोणते प्रकार आहेत त्याचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मुख्य ज्ञानाचे एकूण किती प्रकार सांगितलेले आहेत, तर एकूण 4 प्रकार, प्रमुख प्रकार या ठिकाणी ज्ञानाचे सांगितलेले दिसून येतात. तर या 4 प्रकारांचा या ठिकाणी आपण सविस्तर विचार या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी हे 4 प्रकार कोणते आहेत, तर पहिला प्रकार वस्तुनिष्ठ किंवा त्याला वास्तविक ज्ञान असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे संकल्पनात्मक ज्ञान. तिसरा प्रकार प्रक्रियात्मक ज्ञान आणि चौथा आहे पराबोधात्मक किंवा त्यालाच उच्च आकलनात्मक ज्ञान असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये या ज्ञानाच्या प्रकारांमध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे वास्तविक ज्ञान. पहिला प्रकार कोणता, वास्तविक ज्ञान. वास्तविक ज्ञान या प्रकारास आध्यात्मिक ज्ञान असं सुद्धा म्हटलं जातं. या विश्वामध्ये जे जे प्रत्यक्षात आपणास दिसते, इंद्रियास अनुभव मिळतो, ज्याचे निरीक्षण करता येते, ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे ज्ञान असतं. म्हणजेच या ठिकाणी ज्या विश्वामध्ये, या जगामध्ये जे जे काही आपण पाहतो, जे जे काही आपणास प्रत्यक्षात दिसते, म्हणजे डोळे या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी रोज दैनंदिन जीवन जगत असताना आपण पाहतो, मग त्या वस्तू असतील, एखादा प्रसंग असेल, एखादी घटना असेल, या गोष्टी आपण आपल्या डोळ्याने दररोज आपण जे पाहतो त्याला इंद्रियजन्य किंवा वास्तविक स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं जातं. असं ज्ञान की ज्याचं आपल्याला काय करता येतं, निरीक्षण करता येतं, पाहता येतं, त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो, मिळवता येतो, ते ज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. तसेच ते वस्तुस्थितीशी संबंधित असते. हे जे वास्तविक स्वरूपाचं ज्ञान आहे, हे खरं ज्ञान वास्तविक वस्तुस्थितीशी म्हणजे सत्य परिस्थितीशी संबंधित असते. ते सर्व वास्तविक प्रकारात मोडते. हे अशा प्रकारचे जे जे आपण काही पाहतो ते सर्व जे ज्ञान आहे ते वास्तविक प्रकारात मोडतं. वास्तविक ज्ञान हे आधारभूत ज्ञान मानले जाते. वास्तविक ज्ञानाला हा काय असतो, तर आधार असतो किंवा हे आधारभूत ज्ञान मानलं जातं. त्याला कोणत्या तरी गोष्टीचा काय असतो, तर आधार असतो. उदाहरणार्थ काय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी आपल्याला हा फलक दिसत आहे, या ठिकाणी हा डायस दिसत आहे, हा डस्टर आहे. या वस्तू या काय आहेत, प्रत्यक्षात आपल्याला दिसतात. की हा जो डस्टर आहे याला डस्टरच काय म्हटलं जातं, तर या विषयीचं ज्ञान आपण काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला काय नसेल, हा डस्टर त्याने कधीच पाहिलेलं नसेल, ही वस्तू त्याने कधीच पाहिलेली नसेल, आणि त्याला अचानक विचारलं की हे याला काय म्हणतात, तर त्याला सांगता येणार आहे का, त्याला सांगता येणार नाही. पण त्याने काय केलेलं आहे, या गोष्टीचं ज्ञान मिळवलेलं आहे. हा फलक पुसण्यासाठी, साफ करण्यासाठी
वापरलं जाणारी जी वस्तू आहे त्याला डस्टर म्हणतात. असं त्याने माहिती ही मिळवलेली आहे. आणि म्हणून ही सत्य परिस्थिती किंवा प्रत्यक्षात अनुभवलेली किंवा पाहिलेली गोष्ट आहे की याला डस्टर असं म्हटलं जातं. आणि म्हणून वास्तविक ज्ञान हे आधारभूत ज्ञान मानले जाते. ज्ञानप्राप्तीच्या मार्गातला तो प्राथमिक व मूलभूत घटक मानला जातो. वास्तविक ज्ञानाला हा ज्ञान प्राप्तीच्या मार्गातला एक प्राथमिक वा प्रथम स्वरूपाचा काय मानला जातो तर मूलभूत घटक मानला जातो. हा जो वास्तविक ज्ञानाचा प्रकार आहे हा पहिला प्रकार किंवा प्राथमिक ज्ञानाचा प्रकार या ठिकाणी त्याला मानलं जातं की जे जे आहे व ते जसे आहे तसे जाणणे म्हणजे वास्तविक किंवा तथ्यात्मक ज्ञान होय. की वास्तविक ज्ञान म्हणजे काय की जे जे आहे जसे आहे तसे जाणून घेणं किंवा माहिती करून घेणं त्याला वास्तविक स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं जातं. की या विश्वामध्ये जे जे काही आहे जसे आहे तसे जाणून घेणं किंवा माहिती करून घेणं याला वास्तविक किंवा तथ्यात्मक स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला वास्तविक ज्ञानाची व्याख्या या ठिकाणी काय करता येईल की जे जे आहे व जे जसे आहे तसे जाणून घेणे म्हणजे वास्तविक ज्ञान होय. की या विश्वामधील ज्या ज्या काही घटना ज्या ज्या काही वस्तू ज्या ज्या काही तात्विक स्वरूपाची माहिती आहे जी जशी आहे तशीच आपण काय करतो दुसऱ्याला सांगतो किंवा दुसऱ्याकडून माहिती करून घेतो त्याला वास्तविक स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काय याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. उदाहरणार्थ काय की भाषेतील मुळाक्षरे क ख ग आई ही जी काही मुळाक्षरे भाषेतील आहेत ती काय केली जातात ती बदलत नाही किंवा जी जशी आहे तशीच आपण काय करतो पुढे वापरण्याचा प्रयत्न करतो. असं नाही की पहिलीमध्ये क ला वेगळंच करायचं आणि दुसरीमध्ये आल्यानंतर क ला वेगळा शब्द वापरायचा असं नाही. पहिलीमध्येच क हा शब्द असेल तोच आपण काय करतो पुढील शैक्षणिक जीवनामध्ये क हा शब्द आहे तसाच आपण वापरतो. त्याला ग किंवा च अशा पद्धतीचा शब्द आपल्याला वापरता येणार नाही. त्याची संकल्पना आपल्याला बदलता येणार नाही. तसेच गणितातील संख्या उदाहरणार्थ काय गणितातील संख्या 1 असेल 2 असेल 3 असेल 4 असेल या ज्या गणितातील संख्या आहेत या गणितातील संख्या म्हणजे काय की वास्तविक ज्ञान त्याला वास्तविक ज्ञान असं म्हटलं जातं. गणितातील 1 2 3 4 अशा ज्या संख्या आहेत या जगामध्ये कुठेही गेलो आपण तरी एकला एकच म्हटलं जाणार आहे. एकला त्या ठिकाणी एखाद्या देशामध्ये 2 असा उल्लेख केला जाणार नाही. 2 ही संख्या आहे 3 4 5 अशा या ज्या गणितातील संख्या आहेत त्या या जगामध्ये या विश्वामध्ये कुठेही आपण जरी गेलो कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात तरी त्या ठिकाणी ती संख्या जी आहे तीच त्या ठिकाणी वापरली जाते. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. काही सांकेतिक खुणा आपण नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक खुणा किंवा चिन्हे असतात. त्या सांकेतिक चिन्हे व खुणा जगामध्ये कोणत्याही नकाशामध्ये जरी आपण पाहिल्या तर त्याच त्या ठिकाणी असतात. त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. उदाहरणार्थ काय की नकाशामध्ये तुम्ही असं एखादं चित्र पाहिलेलं असेल पहा अशा पद्धतीचं त्याला काय म्हटलं जातं याला नकाशामध्ये असं चित्र आहे त्याला किल्ला असे म्हटलं जातं. गड किंवा किल्ला असं त्याला म्हटलं जातं. तर नकाशामध्ये असं अशा प्रकारच्या अनेक सांकेतिक खुणा चिन्हे असतात. त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी किल्ला आहे त्या ठिकाणी एखादं मंदिर आहे त्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणी एखादं पोस्ट ऑफिस आहे या गोष्टींचं ज्ञान आपल्याला या सांकेतिक खुणांवरून होतं.
तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान वास्तविक स्वरूपाचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही किंवा बदल करता येत नाही. जे आहे तसाच त्याचा आपण वापर पुढे काय करत असतो, पुढील काळामध्ये करण्याचा प्रयत्न हा करत असतो. काही इतिहासातील घटनाक्रम असतील, इतिहासामध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत त्या ज्या क्रमाने घडलेल्या आहेत त्याच क्रमाने आपण काय करतो, त्या पुढील शैक्षणिक जीवनामध्ये त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांचा जन्म किंवा शिवाजी महाराजांचा मृत्यू याच्या ज्या घटना आहेत या घटना त्या ठिकाणी आपण विचारात घेत असताना पहिले इयत्ता 5वीमध्ये 1 आणि 6वीमध्ये गेल्यानंतर दुसरी तारीख असं आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. जे आहे ते तसंच पुढे वापरण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो. त्याला वास्तविक स्वरूपाचं ज्ञान असं म्हटलं जातं. दिनांक असतील, व्यक्ती असतील, ठिकाणं असतील, तसेच काही गणितामधील सूत्र असतील, नियम असतील, अशा अनेक बाबी आपण वास्तविक ज्ञानाच्या कक्षेत किंवा वास्तविक ज्ञानामध्ये त्याचा समावेश होतो. एखादं विज्ञानामध्ये किंवा गणितामध्ये एखादा सूत्र असेल, पायथागोरसचा सिद्धांत आहे, पायथागोरसने सांगितलेला जो सिद्धांत आहे तो आपण 8वी इयत्तेमध्ये अभ्यासला आणि पुन्हा जर तो इयत्ता 10वीमध्ये आपल्याला अभ्यासाचा असेल किंवा तो घटक आलेला असेल त्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण त्या सूत्रामध्ये बदल करत नाही. त्यांनी सांगितलेला जो नियम आहे तो नियम त्या ठिकाणी तोच नियम आपल्याला काय करावा लागतो आणि तसाच पुढे वापरावा लागतो का. आणि म्हणून अशा प्रकारचं जे ज्ञान आहे त्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान म्हणायचं, तर वास्तविक स्वरूपाचं ज्ञान त्याला म्हणावं लागेल. या बाबी लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक असतं की जेणेकरून जे जणू काही स्मृतीवर आधारलेले ज्ञान होय. हे जे ज्ञान असतं हे जसं काही काय की पाठांतर करून ठेवण्यासारखं ज्ञान असतं असं म्हटलं जातं. हे जसेच्या तसे लक्षात ठेवणे अपेक्षित असते. यामध्ये परस्पर संबंध, मतभिन्नता, कल्पना या गोष्टींना इथे काय नसतो, थारा नसतो किंवा महत्त्व नसतो. उदाहरणार्थ काय की भारताची राजधानी ही दिल्ली आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण मग म्हणू शकत नाही की भारताची राजधानी ही नागपूर आहे किंवा मुंबई आहे, हे आपण म्हणू शकत नाही. कारण जगामध्ये कुठेही जर गेलो तर जगातील कोणतीही व्यक्ती भारताची राजधानी ही दिल्ली आहे हेच म्हणणार आहे. म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कोणत्या प्रकारचं, तर वास्तविक स्वरूपाचं ज्ञान आहे असं त्याला म्हटलं जातं. वास्तविक ज्ञान ग्रहण केल्याशिवाय पुढील प्रकार संकल्पनात्मक ज्ञानाकडे आपल्याला जाता येणार नाही. म्हणजे वास्तविक ज्ञानाचा अर्थ ज्ञान समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढील जो प्रकार आहे संकल्पनात्मक ज्ञान त्याकडे आपल्याला जाता येत नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वास्तविक ज्ञान माहिती असणं गरजेचं आहे. संकल्पनात्मक ज्ञानासाठी वास्तविक ज्ञान हे अत्यंत आवश्यक असतं. तेव्हा जेव्हा आपल्याला वास्तविक ज्ञानाची माहिती मिळेल किंवा आपण हे ज्ञान समजून घेऊ तेव्हा आपल्याला पुढील प्रकार जो आहे संकल्पनात्मक ज्ञानाचा त्याच्याकडे आपल्याला जाता येतं. म्हणून याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता, संकल्पनात्मक ज्ञान. ज्ञानाच्या प्रकारातील दुसरा मुख्य प्रकार संकल्पनात्मक ज्ञान. संकल्पना हे ज्ञान निर्मितीचे तसेच विचार प्रक्रियेचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. ज्ञान निर्मितीचं किंवा ज्ञान समजून घेण्याचं, माहिती करून घेण्याचं जे अत्यंत महत्त्वाचं साधन कोणतं असेल तर संकल्पना ही आहे. कोणतीही संकल्पना ही एक सामान्यीकृत प्रतिमा असते. एकाच सामान्य वर्गात समाविष्ट होऊ शकणाऱ्या सर्व वस्तूंचा अंतर्भाव
करणाऱ्या सामान्य कल्पना म्हणजे संकल्पना होय. संकल्पना याची व्याख्या या ठिकाणी काय आपल्याला सांगता येईल, तर एकाच सामान्य वर्गात समाविष्ट होऊ शकणाऱ्या सर्व वस्तूंचा अंतर्भाव करणाऱ्या सामान्य कल्पना म्हणजे संकल्पना होय. की उदाहरणार्थ या ठिकाणी एखादी वस्तू असेल, प्राणी असेल, वनस्पती असेल, तिला कोणतं तरी काय केलेलं असतं, नाव त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. त्या प्राण्याचं नाव आपण विचारात घेतल्यानंतर लगेच आपल्या मनामध्ये काय होतं, तर त्या प्राण्यांमध्ये असणारी जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती आपल्या लक्षात येतात. उदाहरणार्थ काय की प्राणी हा शब्द आपण उच्चारल्यानंतर, प्राणी ही संकल्पना आपण डोळ्यासमोर घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात. प्राणी म्हटलं की लगेच काय की आपण जे जे प्राणी पाहिलेले आहेत ते प्राणी आपल्या डोळ्यासमोर येतात. मग उदाहरणार्थ कोणते प्राणी, गाय असेल, बैल असेल, घोडा असेल, हत्ती असेल, उंदीर असेल, सिंह असेल, वाघ असेल, हे असे अनेक प्रकारचे प्राणी काय होतात तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. पण हे काय आहेत, सगळे प्राणीच आहेत. फक्त त्याचं वर्गीकरण आपण काय केलेलं आहे, दोन प्रकारामध्ये केलेलं असतं. एक म्हणजे जंगली प्राणी आणि दुसरा म्हणजे पाळीव प्राणी. म्हणून जंगली असो किंवा पाळीव असो, ते प्राणीच आहे ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावी लागते. तसंच वनस्पती ही संकल्पना आपण डोळ्यासमोर घेतल्यानंतर वनस्पती ह्या अनेक प्रकारच्या आहेत हे आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात. मग त्या वड असेल, पिंपळ असेल, चिंच असेल, आंबा असेल, चिक्कू असेल, अशा अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला लगेच काय होतात तर डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण या वनस्पतींचं आपण काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. मग त्या पानझडी वनस्पती, सदाहरित वनस्पती, सूचीपर्णी वनस्पती, काटेरी वनस्पती, असे आपण काय केलेले आहेत वनस्पतींचे प्रकार हे आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपण केलेले आहेत. पण या सगळ्या काय, ही सगळी झाडं काय आहेत, या वनस्पतीच आहेत असं या ठिकाणी आपल्याला ही संकल्पना या सर्व प्रकारच्या झाडांना लागू पडते. आणि म्हणून या ठिकाणी संकल्पना म्हणजे काय की एकाच सामान्य वर्गात समाविष्ट होऊ शकणाऱ्या सर्व वस्तूंचा अंतर्भाव असणाऱ्या कल्पना, सामान्य कल्पना म्हणजे संकल्पना होय. कारण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जरी असले, पाळीव असले, जंगली असले, तरी ते प्राणी या संकल्पनेच्या भोवती सगळे फिरत असतात हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. संकल्पनेमुळे विशिष्ट वस्तू, थोडक्यात भिन्न भिन्न दिसणाऱ्या अनेक वस्तू व परिस्थिती यांच्यातील समान गुणधर्मांना एकत्रित करून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रक्रियात्मक कल्पनेला संकल्पना असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी अशी एक वरच्या स्थानी किंवा उच्च स्थानी अशी एक संकल्पना असते की तिच्या अंतर्गत विविध प्रकारचे गुणधर्म असणाऱ्या काय होत असतात तर वस्तू किंवा गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होत असतात. त्याला संकल्पना असे म्हणतात. किंवा परिस्थितीविषयी येणाऱ्या अनुभवांचे प्रतिनिधित्व केले जाते. यातील प्रतिनिधित्व हा शब्द महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टींचं काय केलं जातं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं जातं आणि यातील प्रतिनिधित्व हा शब्द या ठिकाणी काय असतो तर महत्त्वाचा असतो. कारण एकाच जातीच्या किंवा वर्गाच्या अनेक वस्तूत हे सामान्य गुण असतात की एकाच जातीच्या किंवा वर्गाच्या अनेक वस्तूंमध्ये
हे सामान्य गुण काय असतात, सारखे त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. वाघ आहे, हत्ती आहे, गाय आहे, बैल आहे, हे जे काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, पण प्राणी ही संकल्पना त्या सगळ्यांसाठी काय होते, लागू पडते. आपण वाघ असेल, हत्ती असेल, सिंह असेल, यांना काय आपण वनस्पती म्हणू शकत नाही. हे काय आहे, प्राणीच आहे. जसे त्याचबरोबर पाळीव प्राणी असतील, ते सुद्धा काय आहे, प्राणीच आहेत. त्यांना आपण वेगळा अर्थ किंवा वेगळी संकल्पना त्या ठिकाणी आपण देऊ शकत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी प्राणी हा जो शब्द आहे हा या सगळ्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व करणारी संकल्पना आहे किंवा असते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. प्रतिनिधित्व संकल्पना ही सामान्य गुणांची काय असते, तर प्रतीक असते. उदाहरणार्थ उंट हा शब्द आपण उच्चारल्यास आपल्या मनात कोणत्याही विशिष्ट प्रकारचा उंट न येता उंट या प्राण्याची संकल्पना मनात येते. तसेच घोडा या प्राण्याचा शब्द उच्चारल्यानंतर सुद्धा आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विशिष्ट घोडा न येता घोडा ही संकल्पना आपल्या मनामध्ये उभी राहते किंवा मनामध्ये आपल्या येते. लहान मूल वाढत्या वयाप्रमाणे नवनवीन संकल्पना शिकत जाते. लहान मूल काय करत असतं, तर जसं वय वाढेल तसतशा अनेक प्रकारच्या नवनवीन संकल्पना शिकत जाते. लहान मुलांमध्ये विचार प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर अनुभवातून व विचारातून त्यांच्या मनात संकल्पना तयार होतात. की लहान मुलं जसं वयाने वाढत जाईल तसतसं त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना या वाढायला लागतात किंवा त्या अनेक प्रकारच्या गोष्टी संकल्पना या समजून घेण्याचा प्रयत्न ते लहान मुलं करत असतात. पहिलीमध्ये असेल, दुसरीमध्ये, तिसरी, चौथी, पाचवी असं जसे वर्ग वाढत जातील तसतसे त्याच्या संकल्पना या विस्तृत होत जातात किंवा त्याच्या संकल्पनांची व्याप्ती ही काय होते, तर वाढत जाताना आपल्याला दिसून येते. विविध वस्तूंच्या संदर्भात या संकल्पना निर्माण होत असतात. जसजसा नवनवीन वस्तूंचा व घटकांचा संपर्क येऊ लागतो तसतसा संकल्पनांचा विकास होत राहतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये किंवा प्रत्येक मुलाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जसजशा वस्तू येतील, जसे वेगवेगळ्या प्रकारचे घटक संपर्कात त्या व्यक्तीच्या येतील तसतशा त्या व्यक्तीच्या संकल्पनांचा काय होत जातो, त्या ठिकाणी विकास होत जातो. विशिष्ट वस्तूची संकल्पना निश्चित केली जात असताना त्या वस्तूच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा विचार केला जातो. विशिष्ट प्रकारच्या एखाद्या वस्तूची संकल्पना निश्चित केली जात असताना त्या वस्तूच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा काय केला जातो, तर त्या ठिकाणी विचार केला जातो. त्यामुळे त्या विशिष्ट वस्तूचे नाव उच्चारले असता त्या वस्तूचे गुणधर्म तिच्या नावाबरोबरच आपल्याला काय होत असतात, स्पष्ट होत असतात. काटेरी वनस्पती हा शब्द उच्चारल्यानंतर ही संकल्पना विचारात घेतल्यानंतर काटेरी वनस्पती जी आहे तिला तिच्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, तिला काटे असतात. ही गोष्ट हे सामान्य गुणधर्म त्या काटेरी वनस्पतीच्या आपल्या समोर डोळ्यासमोर येतात. म्हणून म्हणजेच वस्तूची संकल्पना तिच्या गुणधर्मावर आधारलेली असते. एखाद्या वस्तूची संकल्पना तिच्या कशावरती आधारलेली असते, तिच्या गुणधर्मावरती आधारलेली असते. एखाद्या गोष्टीची मध्यवर्ती कल्पना कळणे म्हणजे संकल्पनात्मक ज्ञान होय. थोडक्यात या ठिकाणी साधं आणि सोपं काय की या ठिकाणी संकल्पनात्मक ज्ञान म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची मध्यवर्ती कल्पना कळणे म्हणजे संकल्पनात्मक ज्ञान होय. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की बोधकथा. बोधकथा जी आहे ती बोधकथा खूप मोठी असते, परंतु त्याचं तात्पर्य
शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये आपल्याला सांगता येतं. म्हणजे त्या ठिकाणी त्या बोधकथेचा ते तात्पर्याचा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य हे त्या बोधकथेची मध्यवर्ती कल्पना असते. त्याला काय म्हटलं जातं? तो एखादा शब्द किंवा एखादं वाक्य बोधकथेचं हे काय असतं तर त्या बोधकथेची संकल्पनात्मक ज्ञान असतं. असं आपल्याला या ठिकाणी त्याचं उदाहरण सांगता येईल. अध्ययन प्रक्रियेत अशा प्रकारच्या संकल्पनात्मक ज्ञानाचा महत्त्वाचा वाटा असतो. संकल्पनेच्या मुळाशी असलेला अनुभव जितका विविधांगी असेल तितकी ती संकल्पना आशयाच्या दृष्टीने समृद्ध असते. म्हणजे एखाद्या संकल्पनेच्या मुळाशी असलेला विविध प्रकारचा अनुभव जितका विविध असेल, वेगवेगळा असेल, तितकी ती संकल्पना आशयाच्या दृष्टीने काय असते? समृद्ध, चांगल्या प्रकारची असते. अनेक घटकांमध्ये परस्पर संबंध लक्षात घेऊन संकल्पना आकार घेऊ लागतात. त्यातून अनेक तत्वे व नियम तयार होतात. अनेक उदाहरणे लक्षात घेतली जातात. अनेक उदाहरणांमधून साम्य व फरक लक्षात घेऊन सुद्धा अनेक संकल्पना तयार होतात आणि त्या दीर्घकाळ सुद्धा आपल्या काय होतात तर लक्षात राहतात. काही वेळा विद्यार्थी स्वतः सूत्रे तयार करतात तेव्हा देखील हे संकल्पनात्मक ज्ञान विकसित होत असल्याचे चांगले लक्षण समजले जाते. की स्वतः विद्यार्थी काय करतात तर एखादं गणित असेल त्या गणिताचे वेगवेगळ्या प्रकारचे सूत्रे तयार करून ते गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या संकल्पनात्मक ज्ञानाचा काय होत आहे? विकास होत आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मानवी जीवनात प्रत्येक क्षेत्रात संकल्पनेच्या द्वारे विचार केला जातो. विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र यांच्या अभ्यासात संकल्पनात्मक ज्ञानाचे खूप महत्त्व आहे. गणित असेल, विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, यामध्ये संकल्पनात्मक ज्ञानाला अत्यंत महत्त्व असलेलं दिसून येतं. या विषयामध्ये अनेक प्रकारच्या काय आहे संकल्पना शब्दांच्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. तत्वज्ञानामध्ये तर संकल्पनात्मक विश्लेषणावर अधिक भर दिलेला दिसून येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी या संकल्पनात्मक ज्ञानाचा विचार व याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्ञानाचा अर्थ व त्याचे जे काही प्रकार आहेत, दोन प्रकार आज आपण या ठिकाणी त्याचा विचार केलेला आहे. त्याच्यानंतरचा जे ज्ञानाचे प्रकार आहेत राहिलेले दोन ते आपण पुढच्या तासाला त्याचा विचार करणार आहोत. धन्यवाद.